आता पडसाळ्यापैकी चव्हाणवाडी इथं साधारण 200 100 150 200 लोक स्थिर राहते. तर इथं काल आमचा पुतण्याचा मुलगा इथं ढोरं चरायला गेला होता बाहेर म्हशी घेऊन. तर त्याला बिबट्या दिसल्यावर त्यानं ते व्हिडिओ कॉल करून ग्रुपवर टाकलं. त्यामुळं ते कसं आहे, ते ग्रुपवर टाकल्यामुळं आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे वाडीत. कोण जरा बाहेर जात नाहीत, म्हशी चरायला जात नाहीत. तर ते बिबट्या कुठं आहे, आता कुठं तिथंच आहे का कुठं गेला आहे काय, तिथं अजून काय कोणी म्हणजे चौकशी करायला नाही, बाहेर कोण जात नाहीत. त्यामुळं आता कसं आहे, वन्यजीववाल्यांनी जरा हे करायला पाहिजे होतं की बाबा बिबट्या. मी ते मॅडमला का त्या फोन केला होता, ते वन्यजीवला मानवेटला म्हणून मॅडम आहे, त्यांना मी फोन केला होता की इथं बिबट्या दिसला. तर ते त्यांनी काय सांगितलं की तुम्ही त्या बिबट्याजवळ जाऊ नका आणि तिथं कोण पोरं बिरं पाठवू नका, ते तुम्ही घरात राहा, तिथं जाऊ नका. पण आत्ता तिथं म्हटलं तर तिथं शेजारी सगळे गवत आहेत, ते गावात कापायला लोक तिथे जाणार. तर ते जनावर आता चारायला जातात, त्यामुळे भीतीचं वातावरण जायचं कसं काय कसं असं चाललं आहे. तर ते वन्यजीवाल्यांनी जरा बिबट्यावरच्या आलाची चौकशी करून तिचा कसं जर धराय गावून किंवा काय असा पकडाय गावून तिचा शोध घेऊन तिने तिचा पाठपुरावा करायला पाहिजे. त्यामुळं आता भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे इथं बरीचशी कुत्री 4-5 पण कुत्री खाल्ल्यात आतापर्यंत बिबट्यान. आणि बिबट्या ह्या वाटण सरळ इकडे येतोय. ते पैसा पण लोकांनी सकाळी ढोराकडे गावती पावलट गावती. तर त्याने येऊन शोध करून कुठं हा गेला जंगलाला का हित्ता आहे तिथं ड्रोन कॅमेरा हिनं चौकशी करायला पाहिजे. त्यामुळे आता गावची पण लोक बाहेर जायला भेटतात. तिथे पाणी करण्यासाठी कोण आले होते? वन अधिकारी कोण आले का इथे? वन अधिकारी कोणी इथं आलेले नाहीत. एकही अधिकारी नाही कोण आलेले नाहीत.